भावासाठी केलेल्या पुरणपोळीमुळे बहिणीला खूप त्रास झाला. कारण त्या दिवशी तिचा भाऊ तिच्या माहेरी तिला भेटण्यासाठी आला होता आणि भाऊ आला म्हणून तिला खूप आनंद झाला. तिचा आनंद त्या दिवशी खूप होता म्हणून तिने आनंदाच्या भरात सासूला न विचारताच भावासाठी पुरणपोळी केली. पुरणपोळी ही खूप गोड झाली होती. भाऊ बहीण खूप आनंदात होते. आनंदामध्ये भावाने पुरणपोळी खाल्ली, बहिणीलाही भरवली. त्या दिवशी तिच्या डोळ्यातून पाणी आले कारण तिच्या माहेरून भाऊ पहिल्यांदाच तिच्या घरी आला होता आणि बहीण भावाचे प्रेम खूप होते. भावाला तिच्या वाचून राहत नव्हतं म्हणून भाऊ तिला भेटण्यासाठी आला होता. त्या दिवशी भाऊ संध्याकाळी जाताना ती रडत होती. तिला वाटलं भाऊ गेल्यानंतर आता सासू मला धारेवर धरेल आणि सासूने तेच केलं. कारण सासूला ते आवडलं नाही की तिचा भाऊ आला त्याच्यासाठी पुरणपोळीचा स्वयंपाक झाला. पण सासूला हे आवडतं जेव्हा सासूची म्हणजे त्यांची नणंद जेव्हा घरात येते तेव्हा नणंद जावई येतात त्यांच्यासाठी काय काय करावं असं त्या सासूला होतं. जेवढं करेल तेवढं कमीच पडतं. आज तिचा भाऊ कितीतरी वर्षाने घरी आलता म्हणून तिने पुरणपोळीचा स्वयंपाक सासूला न विचारता केला. पण सासूने तिला धारेवर धरलं, तिच्या डोळ्यातून पाणी काढलं, खूप त्रास दिला. पण नवरा घरी आल्यानंतर नवऱ्यानं बायकोची साथ दिली आणि साल्यासाठी जे काही केलं ते योग्यच केलं म्हणून सासूला पण बोललं. मित्रांनो, अशा ठिकाणी जर नवरा सपोर्ट करत असेल तर त्या बाईलाही खूप आनंद होतो. कारण सासूने इतकं बोलणं चांगलं नाही. तिचा सख्खा भाऊ येतो, भावासाठी ती करणारच. कारण बहीण भावाचं प्रेम खूप श्रेष्ठ प्रेम आहे आणि तो खूप वर्षानंतर एकदा चालता. तसं तर तुमचा जावई दरवर्षीच पडलेला असतो आणि त्याच्यासाठी तुम्ही सगळं काही करत असता. त्यावेळेस तुमच्या घरातली सुने काही शब्द बोलत नाही किंवा सुनेचा नवराही बोलत नाही. सगळे आनंदानेच तुम्हाला सपोर्ट करतात. मग तुम्हाला एक दिवस त्या सुनेसाठी दिल्याने काय होतं, ती तुमच्या घराची शोभा वाढावी तुमच्यासाठी खूप काही करत असते. तिला तुम्ही 5 मिनटाचा आराम तर देतच नाही, पण 5 मिनटाचं सुखही देत नाही. तिला सुखी ठेवण्याचा प्रयत्न करा. बघा ती तुमच्या घरची प्रगती